नमस्कार, मी संदीप देसाई, TV9 विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। अयोध्येतल्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातल्या गोविंदगिरी महाराजांनी केलेली काही विधानं वादात सापडली आहेत। शंकरापुढे छत्रपती शिवाजी महाराज कधी काळी संन्यास घेण्याच्या विचारात होते असा एक नवा दावा गोविंदगिरी महाराजांनी केलाय। ज्या शिवरायांनी वयाच्या 16व्या वर्षी शंकराला साक्षी देऊन शपथ घेतली, ते शिवराय त्याच शंकरापुढे संन्यास घेण्याचा विचार कसा काय करणार, असाही प्रश्न त्यानिमित्तानं उपस्थित होतोय। बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। और महाराज ने कहा कि मुझे राज्य नहीं करना है, मुझे संन्यास लेना है। आज हम लोगों को उसी प्रकार के एक महापुरुष ऐसे प्राप्त हुए हैं जिसको भगवती जगदम्बा ने स्वयं हिमालय से लौटा करके भेज दिया। तो मुझे छत्रपति शिवाजी महाराज के गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की याद आ गई। अयोध्येच्या सोहळ्यात महाराष्ट्रातल्या गोविंदगिरी महाराजांनी केलेली विधानं वादात सापडली आहेत। पहिलं विधान म्हणजे शिवाजी महाराज एका टप्प्यावर संन्यास घेण्याच्या विचारात होते असं विधान गोविंदगिरींनी केलंय। मात्र इतिहासकारांच्या मते गोविंदगिरी महाराजांनी दिलेला संदर्भ आणि प्रत्यक्षातला प्रसंग वेगळा आहे। महाराज छत्रपति शिवाजी महाराज मल्लिकार्जुन के दर्शन के लिए श्री शैलम के ऊपर गए। 3 दिन का उपवास किया, 3 दिन शिव मंदिर में रहे और महाराज ने कहा कि मुझे राज्य नहीं करना है, मुझे संन्यास लेना है। मैं शिव जी की आराधना के लिए जन्मा हूं, मुझे संन्यास लेना है, मुझे वापस मत ले जाइए। इतिहास का वो बड़ा विलक्षण प्रसंग है। उस प्रसंग में उनके सारे ज्येष्ठ मंत्रियों ने उनको समझाया और लौटा करके लाया कि यह भी आपका कार्य भगवत सेवा ही है। गोविंदगिरी महाराज यांनी श्री रामाची प्रतिष्ठापना करत असताना अयोध्येमध्ये इतिहासाचा विपर्यास करणार एक विधान केलं। स्वतःचं शीर अर्पण करावं, शीर कमल जे आहे ते अर्पण करावं अशी त्यांना भावना झाली। त्याच्यामध्ये त्यांनी संन्यास घ्यायची भावना झालेली नव्हती आणि शीर अर्पण करायची जी भावना झाली असं सभासद सांगतोय, ती नंतर त्यांच्या ह्याच्यामध्ये भवानी आली स्वप्नामध्ये आणि तिने सांगितले की तुझं हे काम नाही, तू उद्योग केला पाहिजेस। सभासदांच्या बखरीतून गोविंदगिरींनी हा संदर्भ दिल्याचं बोललं जातंय। त्या बखरीत नेमकं काय आहे आणि गोविंदगिरींनी काय सांगितलंय, एक नजर टाकूया। बखरीमध्ये लिहिलंय की श्री शैल्यास आले म्हणजे महाराजांनी श्री शैलम ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं। राजियांना देखून परम आनंद झाला। केवळ कैलास दुसरे म्हणजे राजांना दर्शनानंतर आनंद वाटला। हे दुसरं कैलासच आहे अशी त्यांची भावना झाली। तेथे हे देह श्रीस अर्पण करावे, शिरकमल वहावे असे योजिले। समयी श्री भवानी अंगात आविर्भावली आणि बोलली की तुझे ये गोष्टीत मोक्ष नाही, पुढे कर्तव्य ही उदंड तुझ्या हाती करणे आहे। वर्तमान सावध झाल्यावरी कारकुनांनी सांगितले, मग श्रीस शिरकमल वहावा हा विचार मागे राहिला। दुसरीकडे गोविंदगिरी म्हणाले की महाराज 3 दिवस श्रीशैलमला राहिले, 3 दिवस उपवास केला आणि म्हणाले की मला आता राज्य करायचं नाहीये, मला संन्यास घ्यायचा आहे, मला पुन्हा इथून घेऊन जाऊ नका, मी शिवाच्या आराधनेसाठी जन्मलो आहे। मग ज्येष्ठ मंत्र्यांनी शिवरायांची समजूत काढली, स्वराज्य हेच भगवत कार्य आहे म्हणून त्यांना पुन्हा घेऊनही आले। छत्रपती शिवाजी महाराजांनी संन्यास घेण्याचा विचार नेमका कधी केला, त्याचा अधिकृत पुरावा जो आहे तो कुठे आढळतो का, किंवा जर 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आहे, तर मग छत्रपती शिवाजी महाराज संन्यास घेण्याचा विचार का करतात? आपण शपथ घेतली ती सुद्धा शंभू महादेवाच्या समोर घेतलेली आहे। याचा अर्थ असा होतो की त्यांच्या अंतःकरणामध्ये भगवान महादेवाबद्दल अपार श्रद्धा होती। मी अयोध्येत बसलो आहे आणि अशा प्रकारचं काहीतरी मी माझ्या बालपणी तरुणपणी वाचलेलं असल्याशिवाय मी असं बोलणार नाही। जाणकारांच्या मते शिरकमल आणि संन्यास या दोन्ही गोष्टींमध्ये फरकही आहे। शिवाय इतिहासाच्या दृष्टीनं सभासद बखर ही दुय्यम मानली जाते, कारण शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या 25 ते 30 वर्षानंतर राजाराम महाराजांच्या आज्ञेनं बखरीचं लिखाण झालं। इतिहास संशोधनात प्रत्यक्ष संबंधित पुरुषांनी लिहिलेल्या पत्रांना सर्वाधिक महत्त्व आहे। इतिहासातील एका प्रसंगात पराभवानंतर व्यंकोजीराजे वैराग्यामध्ये राहू लागले होते। त्यावेळी खुद्द शिवरायांनी व्यंकोजींना म्हणजेच आपल्या बंधूंना पत्र लिहून वैराग्य किंवा संन्यासाबद्दल त्यांचे विचार काय आहेत ते स्पष्ट केलं होतं। महाराजांनी पत्रात लिहिलं की पुरुषार्थ व कीर्ती अर्जने, रिकामे बसून लोकांहाती नाजीस खाऊन काळ व्यर्थ गमावू नका। हे कार्य प्रयोजनाचे दिवस आहेत।
वैराग्य उतारवयात चांगलाय. आज उद्योग करून आम्हास तमासे दाखवणे म्हणजे पराक्रम करणे. बहुत काय लिहिणे तुम्ही सुज्ञ असाल. व्यंकोजी राजांचा दक्षिण दिग्विजयामध्ये शिवाजी महाराजांनी पराभव केला होता आणि त्यानंतर व्यंकोजी राजांना वैराग्याची भावना उत्पन्न झाली, म्हणजे त्यांच्या भावांना. त्यावेळेला शिवाजी महाराजांनी व्यंकोजी राजांना उपदेश केलेले हे पत्र आहे. हे अस्सल पत्र आहे. नसते वैराग्य मनावर आणून कार्यप्रयोजनाचा उद्योग सोडून लोका हाती रिकामेपणी द्रव्य खाऊन नाश करविणे व आपल्या शरीराची उपेक्षा करणे हे कोण शहाणपण व कोण नीती आहे. शिवाजी महाराज विचारतात की वैराग्य धरणं हे कुठलं शहाणपण आहे आणि कुठली नीती आहे. यानंतर राम मंदिराचे सचिव चंपतराय यांच्यानंतर गोविंदगिरींनी मोदींची तुलना शिवरायांशी केली आहे. त्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहे. प्रधानमंत्री इस देश के भगवान विष्णु का अवतार है. हिंदुस्तान में भारतीय परंपरा में राजा विष्णु का अवतार है. ज्येष्ठ मंत्रियों ने उनको समझाया और लौटा करके लाया कि यह भी आपका कार्य भगवत सेवा ही है. आज हम लोगों को उसी प्रकार के एक महापुरुष ऐसे प्राप्त हुए हैं जिसको भगवती जगदम्बा ने स्वयं हिमालय से लौटा करके भेज दिया कि जाओ भारत माता की सेवा करो. पण मी बघत होतो माझी तुलना तुम्ही प्रभू रामचंद्राशी केली नाही, त्याच्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. कारण काल सगळे अंधभक्त तिकडे जमले होते. त्यांचे सगळ्यांचं जे काही ज्ञान आहे, त्यांची जी काही बुद्धी आहे त्याचा आदर करतो मी. पण कोणीतरी एकाने आपल्या पंतप्रधानांची बरोबरी म्हणजे आजचे शिवाजी महाराज म्हणजे आमचे पंतप्रधान अजिबात नाही, त्रिवार नाही. महाराज या जगात दुसरा कोणी होणं शक्य नाही, होणार नाही, झाला नाही आणि होणारही नाही. असे जे काही वक्तव्य आहेत हे लाडघोटेपणाचे लक्षण आहेत. लाडघोटेपणा जो असतो तो लाडघोटेपणा त्या गगनगिरी महाराजांनी दाखवला आहे आणि महाराजांचा अपमान केला आहे. एखाद्या गोष्टीचा चांगल्या महापुरुषांशी संबंध जोडण्यात चूक काय आहे? गुरुजी होते पूज्य स्वामी सत्यमित्रानंदगिरी महाराज, त्यांना सगळे लोक आधुनिक विवेकानंद म्हणत होते. पण आपल्या डोळ्यातच काही एखादा दोष असला तर आपल्याला असं काही दिसतं. याखेरीज गोविंदगिरी महाराजांनी पुन्हा एकदा रामदास स्वामी शिवरायांचे गुरु होते हा वादही उकरून काढलाय. तो मुझे छत्रपति शिवाजी महाराज के गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की याद आ गई. यावरून महाराष्ट्रात अनेकदा याआधी ही खल झालाय. इतिहासकार शिवरायांचे वंशज देखील रामदास स्वामी शिवरायांचे गुरु होते हा दावा नाकारतायत. यासाठी 2018 मध्ये कोर्टात खटलाही चालला आणि याच वर्षी औरंगाबादच्या खंडपीठानं यावर निकालही दिला होता, ज्यामध्ये इतिहासकार, तपास अधिकारी आणि अभ्यासकांची मतं विचारात घेतली गेली. त्यानुसार न्यायालयात जे पुरावे सादर झाले त्यावरून रामदास स्वामी आणि शिवरायांची भेट झाली होती हे सिद्ध होत नाही. शिवाय शिवाजी महाराज रामदास स्वामींना गुरु म्हणून उल्लेख करतात असाही पुरावा नाहीये असा निकाल कोर्टानं दिलाय. मात्र असं असलं तरी खास करून काही भाजप नेते रामदास स्वामी हेच शिवरायांचे गुरु होते असा दावा वारंवार करतायत आणि त्यावरून दर काही महिन्यांनी वादही उभे राहत आहेत. समर्थ रामदास नहीं होते तो शिवाजी नहीं बनते. शिवाजी बनाने की फैक्ट्री की सब समर्थ गुरु यहीं बैठे हैं. चाणक्य के बिना चंद्रगुप्त को कौन पूछेगा? समर्थ के बिना कौन शिवाजी को पूछेगा? मैं कोई शिवाजी को छोटा, चंद्रगुप्त को छोटा नहीं बता रहा हूँ. शिवाजी ने कहा तो छत्रपति ने मेरे को राज्य आपकी कृपा से मिल गया है. अब इस देश की एक परंपरा भी है कि अगर गुरु है तो उसको क्या देना चाहिए? जान रहे हो, दक्षिणा नहीं देते हो क्या? बघितलं ना कसं आहे ते. मी पहिल्यांदा जेव्हा त्यांना भेटायला गेलो मला असं वाटलं शेखंड केल्यावरती माझा हात बघायला लागतील. आपका मंगल तो यहाँ पे है और बुध का एक यहाँ पे है. कुडबुडे ज्योतिषी असतात ते का? तुमचा काय संबंध आहे का? तुम्हाला काय कळतं का? शिवाजी महाराज रामदास स्वामी तुम्हाला काय माहिती आहे का? ना छत्रपतींनी आजपर्यंत कधी सांगितलं रामदास स्वामी माझे गुरु होते, ना रामदास स्वामींनी कधी सांगितलं कुठच्याही पत्रात नाही की छत्रपती शिवाजी महाराज माझे शिष्य होते. नुसती भांडणं लावायची ज्याच्यातनं एकाचं शौर्य कमी करायचं आणि एकाची विद्वत्ता कमी करायची.
कोश्यारींच्या विधानानंतर उदयनराजे भोसलेंनी ही ट्विट करून राजमाता जिजाऊ याच शिवरायांच्या गुरु होत्या. कोश्यारींचं विधान भावना दुखावणारं असून त्यांनी वक्तव्य मागे घ्यावं अशी प्रतिक्रिया दिली होती. संभाजीराजे छत्रपतींनीही हा दावा नाकारला होता. मला ते इतिहासकार त्याच्यावर जास्त भाष्य करू शकतील, पण मी एवढं सांगू शकतो की रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नाही आहेत. आई वडील कर्तबगार असणं आणि एखाद्या श्रद्धास्थानाला एखाद्या संत सत्पुरुषाला गुरु मानणं या दोन गोष्टी अगदी वेगळ्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असणं याचा अर्थ सगळं काही त्यांनी शिवाजी महाराजांना शिकवलं असा होत नाही. ते त्यांचं श्रद्धास्थान होते की नाही हा मुख्य प्रश्न आहे. मी पण पुरावे मागेन की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी नव्हते याचे काय पुरावे आहेत. त्यामुळे जसं आहेतला पुरावे लागतात तसे नाही त्याला पण पुरावे लागतात. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.